friends, our today's unit is structure of anatropous ovule. You know female reproductive whorl, gynoecium. Gynoecium is female reproductive whorl of flower. It is made up of smaller units called as carpels or pistils. Number of carpels varies from species to species. If single carpel is present, it is called as monocarpellary, 2 bicarpellary, 5 pentacarpellary, and many polycarpellary condition. Each carpel consists of stigma, style, and ovary. या स्टिग्मावरती पोलन ग्रेन रिसीव्ह केले जातात पॉलिनेशनच्या प्रोसेसमध्ये. So it receive the pollen grains at the time of pollination and stimulate the germination of pollen grain. Style guide the pollen tube and raise the stigma at proper height, and ovary produces ovules. या ओव्हरी मध्ये ओव्ह्यूल तयार होतात. ओव्ह्यूल अनेक टाईपचे आहेत. ऑर्थोट्रॉपस, अनाट्रॉपस, हेमिअनाट्रॉपस, एम्फिट्रॉपस, कॅम्पायलोट्रॉपस. 360 डिग्री मध्ये रोटेट होत असेल फ्युनिकल तर ते सरसायनोट्रॉपस. नाउ क्वेश्चन मे आस्क, which of the following is most common type of ovule in angiosperm? Answer is anatropous ovule. 70 to 80% plant families shows anatropous ovule, have anatropous ovule. सर्वात कॉमन ओव्ह्यूलचा टाइप कोणता? अनाट्रॉपस ओव्ह्यूल. 70 to 80% प्लांट फॅमिलीज मध्ये अनाट्रॉपस ओव्ह्यूल आहे. आता ओव्ह्यूल डेव्हलप कसे होतात? डेव्हलपमेंट ऑफ ओव्ह्यूल. द डेव्हलपमेंट ऑफ ओव्ह्यूल इज स्टार्टेड फ्रॉम सिंगल इनिशियल सेल, हाइपोडर्मल इनिशियल सेल called as archisporial cell. या आर्किस्पोरियल सेल मध्ये एक मायटॉटिक डिव्हिजन होते आणि या मायटॉटिक डिव्हिजन मुळे 2 सेल्स बनतात. प्रायमरी परायटल सेल, प्रायमरी स्पोरोजिनस सेल. प्रायमरी परायटल सेल पासून पुढं न्यूसेलस तयार होणार आणि प्रायमरी स्पोरोजिनस सेल पासून तयार होणार मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल त्यापासून तयार होते. डेव्हलपमेंट ऑफ ओव्ह्यूल ही प्रोसेस या प्रमाणे आहे. इन सम ओव्ह्यूल thick massive nucellus is present. That ovule having thick massive nucellus is called as crassionucellate. पण काही ओव्ह्यूल्स मध्ये मात्र न्यूसेलस अतिशय कमी तयार होतो, त्याला आपण म्हणतो ट्युनिन्युसेलेट. ज्याच्यामध्ये भरपूर न्यूसेलस बनतो ते क्रॅसिन्युसेलेट आणि ज्याच्यामध्ये कमी बनतो ते ट्युनिन्युसेलेट. बघूया आता अनाट्रॉपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर.
anatropous ovule. Anatropous ovule. जर या ओव्ह्यूल मध्ये हे आहे त्याचा स्टॉक, त्याला आपण म्हणतो फिनिकल. हे स्मॉल ओपनिंग आहे त्याला आपण म्हणतो मायक्रोपाइल. हा आहे ओव्ह्यूलचा बेस, त्याला आपण म्हणतो चलॅझा. The end at which micropyle is present called as micropylar end, and end at which chalaza is present called as chalazal end. आणि ज्या ओव्ह्यूल मध्ये मायक्रोपाइल आणि हे फ्युनिकल एका साइडला आहे, अशा ओव्ह्यूलला आपण म्हणतो अनाट्रॉपस ओव्ह्यूल. हा असा ओव्ह्यूल असेल तर अर्थोट्रॉपस, पण असा झालेला आहे त्याला आपण अनाट्रॉपस ओव्ह्यूल म्हणतो. 180 डिग्री मध्ये हा इन्व्हर्ट झालेला आहे म्हणून त्याला आपण इन्व्हर्टेड ओव्ह्यूल सुद्धा म्हणू शकतो. आता हे फ्युनिकल या इंटिग्युमेंट बरोबर असं रीच बनवतो, फरो बनवतो एक, त्याला आपण म्हणतो रॅफी. रॅफी. So typical ovule consists of funicle and body. Funicle is stalk of ovule. Ovule having funicle is called as funiculate ovule. Ovule without funicle is called as sessile ovules. ज्याच्यामध्ये फ्युनिकल असतं ते फ्युनिक्युलेट आणि ज्याच्यामध्ये फ्युनिकल नाही त्यांना आपण ससाईल ओव्ह्यूल्स म्हणतो. ओव्ह्यूल मध्ये हे जे फ्युनिकल आहे, ह्या फ्युनिकलची अटॅचमेंट या चलॅझल साइडला आहे. दिस इज द पॉइंट ऑफ अटॅचमेंट. पॉइंट ऑफ अटॅचमेंट विथ चलॅझा दॅट इज कॉल्ड ॲज हायलम. जिथं फ्युनिकल या चलॅझल एंडला अटॅच झालेला आहे त्याला आपण म्हणतो हायलम. सो हायलम इज अ पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल विथ बॉडी ऑफ ओव्ह्यूल, चलॅझल एंड ऑफ ओव्ह्यूल. त्यानंतर ही जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये जनरली दोन इंटिग्युमेंट असतात. इफ ओव्ह्यूल हॅज टू इंटिग्युमेंट्स it is called as bitegmic. जर दोन इंटिग्युमेंट असतील तर बायटेग्मिक, आणि हीच कॉमन कंडिशन आहे एंजिओस्पर्म मध्ये. पण काही फॅमिलीज मध्ये सिंगल इंटिग्युमेंट सुद्धा असतं. जर सिंगल इंटिग्युमेंट असेल तर त्याला आपण युनिटेग्मिक म्हणतो. काही ओव्ह्यूल्स असे पण आहेत की त्यामध्ये इंटिग्युमेंट नाहीच आहे. जर इंटिग्युमेंटच नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, अटेग्मिक. दोन इंटिग्युमेंट बायटेग्मिक, सिंगल इंटिग्युमेंट युनिटेग्मिक, विदाउट इंटिग्युमेंट अटेग्मिक. तीन टाइपच्या कंडिशन दिसतात, परंतु याच्यापैकी सर्वात कॉमन कंडिशन एंजिओस्पर्म मध्ये कोणती आहे? बायटेग्मिक ओव्ह्यूल्स. नाउ क्वेश्चन मे आस्क,
In bitegmic ovules, micropyle is formed by. बायटेक्निक ओव्ह्यूल मध्ये मायक्रोपाईल कोण बनवतं? तर याचं आन्सर आहे इनर इंटिग्युमेंट. कारण आउटर इंटिग्युमेंट कंपॅरेटिव्हली शॉर्ट आहे आणि त्यामुळे इनर इंटिग्युमेंट मायक्रोपाईल बनवतं. या इंटिग्युमेंटच्या आत इथं जे डिप्लॉइड सेलचं मास आहे, या डिप्लॉइड सेलच्या मासला आपण म्हणतो न्यूक्लियस. आता हे काय असणार आहे? मायक्रोपाईल. हे काय असेल? चला, मॅच्युरिटीच्या वेळी आपल्याला माहिती आहे प्रायमरी परायटल सेल पासून न्यूक्लियस टिश्यू बनतो. न्यूक्लियसला आपण मेगास्पोरॅन्जियम म्हणतो आणि ओव्ह्यूलला इंटिग्युमेंट असलेला इंटिग्युमेंटेड मेगास्पोरॅन्जियम असं आपण म्हणू शकतो. जी प्रायमरी स्पोरोजिनस सेल आहे बिलो द एपिडर्मिस, हायपोडर्मल ओरिजिन असलेली, दॅट प्रायमरी sporogenous cell becomes functional and functions as megaspore mother cell. मेगास्पोर मदर सेलचं काम करेल आणि यापासून फिमेल गॅमेटोफाइट मेगास्पोरोजिनेसिस होईल, पुन्हा गॅमेटोजेनेसिस प्रोसेस होईल आणि फिमेल गॅमेटोफाइट या ठिकाणी तयार होईल. काही एक्स्ट्रा स्ट्रक्चर्स यामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल, काही ओव्ह्यूल मध्ये थर्ड इंटिग्युमेंट सारखं स्ट्रक्चर सुद्धा आहे, त्याला आपण एरियल म्हणतो. काही मध्ये टेस्टाचं किंवा आउटर इंटिग्युमेंट पासून एक आउटग्रोथ बनते, त्याला आपण कॉरॅन्कल म्हणतो. आणि काही ओव्ह्यूल्स मध्ये ऑब्टुरेटर नावाचं स्ट्रक्चर सुद्धा एक आउटग्रोथ म्हणून तयार होतं. या मध्ये आता डेव्हलपमेंटल स्टेजेस आपण स्टडी करू. मेगास्पोरोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. फंक्शनल मेगास्पोर मदर सेल एकच आहे. फंक्शनल मायक्रोस्पोर मदर सेलचा नंबर भरपूर होता प्रत्येक मायक्रोस्पोरॅन्जियम मध्ये, परंतु मेगास्पोर मदर सेल सिंगल आहे. दिस सिंगल फंक्शनल मेगास्पोर मदर सेल अंडरगो मेगास्पोरोजेनेसिस. Megasporogenesis, that is undergo meiotic division. Meiotic division to produce 4 megaspores. 4 megaspore बनतात. And these 4 megaspores are arranged in tetrad, so called as megaspore tetrad. इथं मेगास्पोर टेट्राड हे टी शेप्ड असू शकतात. टेट्राड हे इन्व्हर्टेड टी शेप्ड असू शकतात